प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अ आउटर कव्हरिंग ऑफ सेल. सेलला 360 डिग्रीवर त्यांनी काय केलेलं आहे, सेलला कव्हर केलेलं आहे. हे कार्बोहायड्रेट काय करते माहिती का, तुमच्या सेलला एक आयडेंटिटी प्रोव्हाइड करतो. सेल आहे, दुसरी सेल एकमेकांसोबत चिकटलेली आहे, त्यांच्यापासून एक टिश्यू तयार झाला. जय हिंद मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ सेल. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, आज आपल्याला बघायचे प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन जर लक्षात ठेवायचं असेल तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही एक वर्ड लक्षात ठेवू शकता, बॅरियर. आता बॅरियरचं काम काय असतं, कोणत्या गोष्टीला कशापासून तरी अडवणे, त्याला आपण बॅरियर म्हणतो. उदाहरणामध्ये समजा तुमचं छत आहे, आता त्या छतावरती, घराच्या छतावरती आपण काय करतो माहिती आहे का, कंपाऊंड वॉल टाकतो. बरोबर आहे. कशासाठी टाकतो? जेणेकरून कोणी खाली पडू नये म्हणून. आता तू म्हणशील, भाऊ मी तर वरून उडी मारू शकतो. हा, तर मग मारा. मग एक काम कर, वरून उडी मार आणि मला तिची तारीख सांग, कधी उडी मारणार आहे. मी तिथून थेट 13 दिवसानंतर मी काय करतो, त्या घरी जेवण करायला येतो. हा, बिलकुल उडी मारा. तर बघा, छताचं जे कंपाऊंड वॉल आहे ते काम काय करते, कोणाला प्रोटेक्शन करायला, कशाचं प्रोटेक्शन करते, कोणी वरून खाली पडू नये याचं. सेम त्याच पद्धतीनं सेल बॅरियर काय काम करतो, घातक वस्तूंना किंवा घातक सबस्टन्सला सेलच्या आतमध्ये जाऊ देत नाही. त्याच्यामुळे ह्याला काय म्हणू शकतात आपण, सेल्युलर बॅरियर असं म्हटलं जातं. चला बघूया याचं इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये बघा, सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, सेल मेम्ब्रेन, बायोलॉजिकल मेम्ब्रेन आणि आपण जे शिकत आहोत प्लाझ्मा मेम्ब्रेन, अशी ह्याची 3 नावं आहेत. अजून काय म्हटलेलं आहे इंट्रोडक्शनमध्ये, प्लाझ्मा मेम्ब्रेन इज आउटर कव्हरिंग ऑफ इच सेल. आता आउटर कव्हरिंग काय भानगड आहे, हे बघा, हे अशी एक सेल आहे. ओके, तर ह्या सेलवर जेव्हा मी असा एक आउटर कव्हरिंग काढतोय, हे जे एक बाउंड्री काढतोय, हे प्रत्येक सेलवरती प्रेझेंट असते. अशी कोणतीच सेल नाही आहे ज्याच्यावरती प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट नसतो. त्याच्यामुळे आपण ह्याला काय म्हणतो, प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अ आउटर कव्हरिंग ऑफ सेल. जलवा आहे हमारा. आता आउटर कव्हरिंगचं काम काय आहे, लक्षात घ्या. तुम्ही भुईमुगाच्या शेंगा खाता. भुईमुगाच्या शेंगा खाताना तुम्ही काय करता, त्याच्यामधले शेंगदाणे तेवढे खाता आणि टर्पल जे वरचं आहे ते फेकून देता. बरोबर आहे. सेम त्याच पद्धतीनं सेलचं टर्पल म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. भुईमुगाच्या शेंगावर जसं टर्पल असतं तसंच सेलवर एक टर्पल आहे, त्याला आपण कव्हर म्हणतो. त्या कव्हरचं नाव काय, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने तिची डेफिनेशन लक्षात ठेवायची. तर 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय लक्षात ठेवायच्या, थिन, इलॅस्टिक अँड आउटर कव्हरिंग. थिन मीन्स पातळ, ओके. इलॅस्टिक मीन्स लवचिक, फ्लेक्सिबल ज्याला की आपण म्हणतो. आणि आउटर कव्हरिंग म्हणजे काय आहे, तर बाह्य आवरण आहे की नाही. तर अशी गोष्ट जी की पातळ आहे, फ्लेक्सिबल आहे आणि सेलच्या बाहेरून प्रेझेंट आहे, म्हणजे सेलला 360 डिग्रीवर त्यांनी काय केलेलं आहे, सेलला कव्हर केलेलं आहे, त्याला म्हणायचं आउटर कव्हरिंग, सगळ्यात बाहेरची लेअर. सेल मेम्ब्रेन इज अ थिन इलॅस्टिक आउटर कव्हरिंग ऑफ द सेल विच सेपरेट्स द इंट्रासेल्युलर अँड एक्स्ट्रासेल्युलर एन्व्हायरमेंट ऑफ सेल. आता बघा, लक्षात घ्या, इंट्रासेल्युलर आणि एक्स्ट्रासेल्युलर एन्व्हायरमेंट काय आहे हे आधी लक्षात घेणं गरजेचं आहे. इंट्रासेल्युलर एन्व्हायरमेंट म्हणजे जे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतील बाजूला आहे, म्हणजे जे सेलच्या मधात आहे, ह्या पोर्शनला जे प्रेझेंट आहे ह्याला म्हणायचं इंट्रासेल्युलर एन्व्हायरमेंट. आणि सेलच्या बाहेर जे प्रेझेंट आहे, म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर जे प्रेझेंट आहे, त्याला म्हणायचं ह्या पोर्शनला म्हणायचं एक्स्ट्रा सेल्युलर एन्व्हायरमेंट. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन काय काम करायली, प्लाझ्मा मेम्ब्रेन ह्या 2 एन्व्हायरमेंटला एकमेकांपासून वेगळं करण्याचं काम करायली. जर समजा प्लाझ्मा मेम्ब्रेन नसली तर सेल तयारच होऊ शकत नाही. दोस्त, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक कर. त्या लाईकच्या बटनवर रॉसन विल्सनचं पुस्तक फेकून मार, ॲनाटॉमीचं, किंवा मोमीन मॅडमचं पुस्तक फेकून मार, मला काय माहित नाही. ते लाईकचं बटन दबलं गेलं पाहिजे तू याच्यानं, आणि ते दबलंच पाहिजे. पुढे काय म्हटलेलं आहे, इट हेल्प्स इन टू सेल कम्युनिकेशन. आता इट हेल्प्स इन टू सेल कम्युनिकेशन म्हणजे काय आहे ते बघा, लक्षात घ्या. ही एक सेल आहे आणि ही एक सेल आहे. ह्या सेलच्या वरती प्रोटीन प्रेझेंट असतात. काय प्रेझेंट असतात, प्रोटीन प्रेझेंट असतात. ओके, लक्षात घ्या. आणि ह्या प्रोटीनच्या वरी असतो कार्बोहायड्रेट. ह्या प्रोटीन्सच्या वरी काय असतात, कार्बोहायड्रेट प्रेझेंट असतात. आता हे जे प्रोटीन्स आहेत, ह्या प्रोटीन्समुळे काय होते माहिती का, सेलचं एकमेकांसोबत कम्युनिकेशन होते. म्हणजेच प्लाझ्मा मेम्ब्रेनमुळे काय व्हायले, सेलचं एकमेकांसोबत कम्युनिकेशन व्हायले. कसं कम्युनिकेशन करणार, उदाहरणामध्ये घ्या, ह्याच्याजवळ 50 एनर्जी आहेत, 50 एनर्जीचं करन्सी आहे. ह्याच्याजवळ 100 एनर्जीची करन्सी आहे.
ओके, ते एकमेकांना हे सांगतात की माझ्याजवळ 50 एनर्जीचा सोर्स आहे, तुझ्याजवळ 50 आहे का, ठीक आहे, मग आपण दोघं मिळून काय करू, ह्याच्या मोमेंटमध्ये ह्याची मदत करू. जे कोणती बॉडी असेल, तू जे आहे ना मोकारपणा करतो, तुला काय पाहिजे, एनर्जी पाहिजे, ते एनर्जीचं प्रोडक्शन कुठं होणार आहे, सेलमध्ये होणार आहे. आणि सेलचं एकमेकांसोबत कम्युनिकेट करणं खूप गरजेचं आहे, तेव्हाच ते काय करू शकतात, तुला सपोर्ट प्रोव्हाइड करू शकतात. एक इंडिपेंडंट सेल काम करते, मग काय होतंय, सगळ्यांचा ग्रुप तयार होतो आणि त्या सगळ्या एकमेकांवर डिपेंडंट होऊन काय करतात, काम करतात. त्याच्यानंतर काय म्हटलेले, प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सेमी परमिएबल ऑर सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. आता सेमी परमिएबल आणि सिलेक्टिव्हली परमिएबल हा आपण हे सेलमध्ये पण बघितलं, जेव्हा प्लाझ्मा मेम्ब्रेन आपण सांगू लागलात ना त्याच्यामध्ये, त्या टायमाला मी तुम्हाला सांगितलं होतं. सेमी परमिएबल ऑर सिलेक्टिव्हली परमिएबलचा अर्थ काय, ह्याच्या नावामधूनच अर्थ काढायचा आपण. सेमी म्हणजे काही, परमिएबल म्हणजे परमिशन देणे, अनुमती देणे. काहींनाच अनुमती देते, काहींना अनुमती देत नाही. उदाहरणामध्ये समज तू ही गुड्डी आहे, आता तुझ्या गुड्डीचा इंस्टाग्रामचं अकाउंट आहे. आता गुड्डीच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर जोपर्यंत गुड्डी कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत नाही, तोपर्यंत गुड्डीचे फोटो कोणी लाईक करू शकते का, करू शकत नाही. गुड्डीला कोणी मेसेज करू शकते का, करू शकत नाही. तरीही तुझी गुड्डी तुला म्हणत असेल की मला कोणी मेसेज करायला, मला कोणी माझ्या फोटोला कोणी लाईक करायला, म्हणजे गुड्डी तू हा गेम करायली. हां, गुड्डीनं 4 गुड्डे दुसरे पाळलेले, त्याचा शोध घेणं तुला गरजेचं आहे. सेलचं तसंच आहे. सेल काय करते, समजा O2 आहे, O2ला मधात परमिशन द्यायली, ओके, ये म्हणते. त्याच्यानंतर H2O आहे, म्हणजेच त्याला वॉटर म्हणतो आपण, ह्याचं पण डिफ्युजनचं ट्रान्सपोर्ट होते आणि हे पण सेलमध्ये येते. आता सेलच्या बाहेर जायचंय कोणाला, CO2ला, पहिली फुर्सत में निकल. तर सेलच्या बाहेर जाण्यास बी मदत करते. तर ही सगळ्या गोष्टी कोण प्रोव्हाइड करायला सेलला, फंक्शनॅलिटी कोण द्यायले, प्लाझ्मा मेम्ब्रेन देतो. ओके, त्याच्यामुळे याला काय म्हटलेलं आहे, सेमी परमिएबल ऑर सिलेक्टिव्हली परमिएबल म्हटलेलं आहे. आणि आपल्या सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे, प्रोव्हाइड प्रोटेक्शन टू सेल. प्रोटेक्शन प्रोव्हाइड करायली म्हणजे काय करायली, आता सांगितलं, एक्स्ट्रा सेल्युलर एन्व्हायरमेंटला आणि इंट्रासेल्युलर एन्व्हायरमेंटला काय करायली, ही त्याच्या मधामध्ये एक भिंतीचं काम करायली. म्हणजेच जे सेलच्या आतील ऑर्गेनेल्स आहेत, ते ऑर्गेनेल्स काय व्हायलेत, प्रोटेक्ट व्हायलेत. कशामुळं, प्लाझ्मा मेम्ब्रेनमुळे. आता आपल्याला बघायचंय स्ट्रक्चर अँड कंपोजिशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. स्ट्रक्चर अँड कंपोजिशन एकाच गोष्टीला म्हणतात आपण. स्ट्रक्चर म्हणजे काय, की प्लाझ्मा मेम्ब्रेन कशा कशापासून बनलेली आहे, ती कशी तयार झालेली आहे. हां, तू ही वाली कशी तयार होती, ही पण तशीच तयार होईल. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. बघ, प्लाझ्मा मेम्ब्रेन मेनली कंपोज्ड ऑफ लिपिड्स, कार्बोहायड्रेट अँड प्रोटीन्स. लिपिड 40% असतात, प्रोटीन 50% असतात आणि कार्बोहायड्रेट 1 to 10% असतात. आता हे जे कॉन्सन्ट्रेशन मी तुला सांगतोय, हे कॉन्सन्ट्रेशन व्हेरी करतं सेल टू सेल. कोणत्या सेलमध्ये हे कॉन्सन्ट्रेशन प्रोटीनचं कमी होतं, कोणत्या सेलमध्ये लिपिडचं कॉन्सन्ट्रेशन वाढू शकतं. तर हे थोडंसं कमी जास्त होत राहतो. मी तुम्हाला एक आयडियल कॉन्सन्ट्रेशन सांगतोय, जे की असायला पाहिजे सेलमध्ये. ओके, आता जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, ती प्लाझ्मा मेम्ब्रेन एक तर म्हणजे लिपिडपासून, प्रोटीनपासून आणि कार्बोहायड्रेटपासून. लिपिड 40%, प्रोटीन 50% आणि कार्बोहायड्रेट 1 to 10%. आता हे जे लिपिड आहे, ते लिपिड बनलेलं आहे 2 गोष्टीपासून. लिपिड बनतो कशापासून, फॉस्फोलिपिड्सपासून आणि कोलेस्टेरॉलपासून. हे काय आहे आपल्याला पुढे बघायचं डिटेलमध्ये, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नको. आणि ह्याच्यानंतर अजून काय आहे, प्रोटीन आहे. प्रोटीन जे आहे ते प्रोटीन 2 टाईप्सचे प्रोटीन्स प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये बघायला भेटतात. एक इंट्रेन्सिक प्रोटीन आणि एक असते एक्स्ट्रेन्सिक प्रोटीन. ते कुठं असतात, कसे असतात, ते पण मी तुला सांगणार आहे. त्याच्यानंतर आहे कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्सचं काम काय आहे ते पण डिटेलमध्ये सांगतो, टेन्शन घेऊ नको. आता बघा, इंटेग्रल प्रोटीन आहे, प्रोटीनचा एक टाईप आहे. इंटेग्रल प्रोटीन अँड पेरिफरल प्रोटीन, 2 टाईप येते बघा. इथे एक आहे पेरिफरल प्रोटीन आणि इंटेग्रेटेड प्रोटीन. इंटेग्रल प्रोटीन कुठं प्रेझेंट असतो, हे जे दिसते तुम्हाला, हे जे पोर्शन दिसते तुम्हाला, म्हणजे ही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे समजा, ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मधात जे प्रेझेंट असतात, ह्याला म्हणायचं इंट्रेन्सिक प्रोटीन. विच प्रोटीन प्रेझेंट इनसाइड ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मधात हे प्रेझेंट दिसतोय का, हे इथं. आता एक्स्ट्रेन्सिक प्रोटीन काय आहे, पेरिफरल प्रोटीन त्यालाच म्हणतात, जी की प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आउटर कव्हरिंगवर प्रेझेंट असतात, ह्या साईडला, बाहेरील बाजूस जे प्रेझेंट असतात. बघा, विच प्रोटीन प्रेझेंट ऑन आउटर सरफेस. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आता ही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या ह्या वरच्या बाजूला जे प्रेझेंट असणार त्याला काय म्हणायचं, पेरिफरल प्रोटीन. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या ह्या 2 खप्प्यामध्ये जी प्रोटीन प्रेझेंट असणार आहे ह्याच्या खाली इथं, त्याला काय म्हणायचं, इंट्रेन्सिक प्रोटीन. आता काय म्हणतात, दोज कार्बोहायड्रेट्स आर अटॅच्ड विथ लिपिड्स कॉल्ड ग्लायकोलिपिड्स. लक्षात घ्या,
हे गरजेचं आहे. आता हे जे प्रोटीन्स आहेत आणि लिपिड्स आहेत, ओके, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. हे जे दिसतंय तुम्हाला, हे जे मी लाल करतोय हा पोर्शन, हे लिपिड्सचं आहे, ओके. आणि जे निळ्या कलरमध्ये मी बनवतोय ह्याला म्हणायचं प्रोटीन. हां, हे लिपिड आहे, हे प्रोटीन आहे. लिपिडच्या वरी जे कार्बोहायड्रेट प्रेझेंट असतील, समजा हे जे दिसतंय निळ्या कलरमध्ये आता जे केलेलं आहे ह्याला म्हणायचं ग्लायकोलिपिड्स. आणि जे प्रोटीन्सच्या वरी हो का हे दिसतंय इथं तुम्हाला वाय स्ट्रक्चरमध्ये ह्याच्यावरती, यांना म्हणायचं ग्लायकोप्रोटीन. कार्बोहायड्रेट्स प्रोव्हाइड आयडेंटिटी टू सेल, इम्युन सिस्टीम आर रिकग्नाइज द सेल. आता इथं काय व्हायला, एक मिनिट लक्षात घ्या. समजा ही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, ओके. आता ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनवर काय आहेत, लिपिड्स प्रेझेंट आहेत. हे अशी गोल 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 लिपिड्स असतात. ग्लायकोलिपिड्सनंच बनलेली हे अशी लिपिड्स असतात. फॉस्फोलिपिड ज्याला म्हणतो आपण. आणि यावरच काय प्रेझेंट असतात, प्रोटीन्स पण प्रेझेंट असतात. समज अशी प्रोटीन्स आहेत. आता जी कार्बोहायड्रेट ह्याच्यावरती प्रेझेंट असणार आहे असा, हे असा किंवा असा. आता हे कार्बोहायड्रेट काय करते माहिती का, तुमच्या सेलला एक आयडेंटिटी प्रोव्हाइड करतो. जसं तुझ्या घरच्यांसाठी तू नोन आहे, तुझ्या घरच्यांना आहे ना माहीत की तू आपलाच आहे म्हणून, हां का नाही आहे, बघ बा एकदा विचारून. तर जसं तुझ्या घरच्यांना माहिती की तू त्यांचा आहे, आयडेंटिटी आहे ना तुला एक स्वतःची. उदाहरणामध्ये समज तू कॉलेजला जातोय तर कॉलेजने एक आयडेंटिटी कार्ड दिलेलं आहे तुला, तर ते कॉलेजचं आयडेंटिटी कार्ड बघितल्यावरच तुला कॉलेजमध्ये एंट्री होती, ठीक आहे. त्याच पद्धतीचं बॉडीचा एक आयडेंटिटी कार्ड म्हणता येईल तुला. कोणाला, कार्बोहायड्रेट्सला आयडेंटिटी प्रोव्हाइड करतो. कोणाला, सेलला. मग हे सेलला आयडेंटिटी प्रोव्हाइड केल्यामुळे काय होते, इम्युन सिस्टीम जी बॅक्टेरियावर अटॅक करणारी असती आहे ना, फॉरेन बॉडी पार्टिकल्सवर अटॅक करणारी असती, त्यांना कळते कार्बोहायड्रेटमुळे की बाबा हे आपलंच आहे, हे बेनं आपलंच आहे, ह्याला मारायचं नाही. तसंच आहे सेलचं बी. आता हे सेल आपलीच आहे म्हणून इम्युन सिस्टीम ह्याला मारणार नाही, ठीक आहे. आता जे फॉरेन बॉडी पार्टिकल्स आहेत त्यांच्यावरती कार्बोहायड्रेट नसतात, मग त्यांना काय होते, इम्युन सिस्टीम किल करते. तर मित्रांनो, हा होता प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ सेलवरती व्हिडिओ. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कोणत्या पण प्रकारची अडचण असेल, काही क्वेश्चन्स असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे क्वेश्चन्स टाका. मी 100% त्या क्वेश्चन्सचा रिप्लाय देईल, त्या क्वेश्चन्सचा तुम्हाला आन्सर करेन. आणि हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल, तुम्हाला हा यूट्यूब चॅनल जर वाटत असेल की हा खरंच चांगला आहे, तर ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जय हिंद.